नमस्कार, गौरीच रेसिपी कोल्हापूर या यूट्यूब चॅनेलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। चला तर आज आपण एकदम कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत अशी भजी बनवणार आहे, कांदा भजी। चला तर व्हिडिओ आपण सुरू करूया। तर इथे एका बाउलमध्ये 1 कप बेसन घेतला आहे, म्हणजे 1 वाटी। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हातानेच एकसारखं असं मिश्रण बनवून घेऊया। तर इथे मिश्रण छान असं एकसारखं फेटून घेतलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर आता हे मिश्रण छान आता तयार झालं आहे। आता यामध्ये आपण आता 1 मोठा आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला आहे आणि हिरवी मिरची पण घातली आहे। आता यामध्ये थोडंसं लाल तिखट घालते चवीनुसार यामध्ये मीठ पण घालायचं आहे। भरपूर कोथिंबीर घालायची आहे, हळद आणि इथं अर्धा चमचा ओवा असं छान असा हातावरती चोळून घेतला आहे आणि थोडंसं हिंगामुळे काय होतं, भजी छान लागतात चवीला। आता ह्याच पिठामध्ये हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊया। 1-2 मिनिटं रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवलं होतं। आता भजी ज्या वेळेला करायची आहे त्यामध्येच थोडासा मी यामध्ये सोडा घातला आहे। आता हे मिश्रण छान मस्त कालवून घेतलं आहे। आता भजी आपण तयार करायला घेऊया। तर इथं बाजूला मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आता मीडियम गॅसवरती आपल्याला ही भजी छान आता सोडून घेऊया आणि मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता सर्व भजी या पद्धतीनेच मी तळून घेणार आहे। तर खाण्यासाठी इथं मिरची पण मी या ठिकाणी तळून घेतली आहे। तर इथं भजी छान अशी भाजली आहेत, तर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता अशा पद्धतीने मी सर्व भजी भाजून घेतली आहे, बघू शकताय त्याला जाळी खूप छान अशी आली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत। धन्यवाद।